हॅलो स्टुडंट. आज आपण पाहणार आहोत दोन ॲटॉमिक मॉडेल. फर्स्ट वन इज जे जे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल अँड द सेकंड वन इज रदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. त्यातला पहिला पार्ट जे जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल तो आता आपण पाहणार आहोत. तर या सर्वाची सुरुवात 1897 झाली. विल्यम थॉम्सन नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्याने ॲटम कसा असेल याचं एक थेरटिकल मांडणी केली. त्या थेरटिकल मांडणीला 1900 जोसेफ जे थॉम्सन म्हणजे जे जे थॉम्सन याने इलेक्ट्रॉनचा शोध लावून एक पाठिंबा दिला आणि त्याच्या काही ऑब्झर्वेशन्सनुसार त्याने ॲटम कसा असेल याचा शोध लावला किंवा त्याचा मांडणी केली. तर जे जे थॉम्सन्स मॉडेल आपल्याला काय सांगतो? थॉम्सन हेल्ड दॅट ॲटम्स आर युनिफॉर्म स्फेअर्स ऑफ पॉझिटिव्हली चार्ज मॅटर इन विच इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड. म्हणजे काय तर ॲटम हा एक स्फेअर आहे, पॉझिटिव्ह चार्जचा स्फेअर. तुम्ही एखादा बॉल कन्सिडर करू शकता. एक बॉल आहे ज्याच्यामध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे विदाऊट एनी गॅप. आणि त्या पॉझिटिव्ह चार्जमध्ये काही ठिकाणी इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत. याला त्याने पल्प पुडिंग असं नाव दिलं. जे जे थॉम्सनचं जे मॉडेल आहे त्याला पल्प पुडिंग मॉडेल असं म्हणतात. प्लम्प म्हणजे काय तर एखादी खीर तुम्ही इमॅजिन करू शकता. खीर म्हणजे काय, एक दुधाचा एक लिक्विड पदार्थ असतो आणि त्यामध्ये काही शेवई असतात. तर तो जो काही लिक्विड पदार्थ आहे दुधाचा त्याला तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज असं कन्सिडर करू शकता आणि त्याच्यामध्ये जे काही स्मॉल पार्टिकल आहे दोज आर नथिंग बट इलेक्ट्रॉन्स. सो atom something look like that. There are a positive sphere in which there are some small points and those points are nothing but electronic charge particle which is known as electrons. According to him, atom something look like this. यामध्ये तुम्हाला दिसेल रेड जो आहे तो इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे एका स्फिअरमध्ये अँड दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज्ड स्फिअर. आणि त्या स्फिअरमध्ये काही स्मॉल पार्टिकल आहेत अँड दोज पार्टिकल आर इलेक्ट्रॉन्स. सो दिस इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज अँड इन दॅट देर आर सम निगेटिव्ह चार्ज विच आर इलेक्ट्रॉन्स. So this one is J J Thomson's atomic model. याचे काही पॉझिटिव्ह इफेक्ट देखील आहेत आणि काही निगेटिव्ह इफेक्ट देखील आहेत. याचे ड्रॉबॅक्स हे आहेत की याच्यावरून आपल्याला स्पेक्ट्रम काय असतो किंवा तो कसा जनरेट होतो याची माहिती मिळत नाही. जसं की तुम्ही सेकंड इयरला पाहिलं आहे, आपल्याला मर्क्युरीचा एक स्पेक्ट्रम दिसतो, त्याच्यामध्ये काही कलर लाईन दिसतात जे काही डिस्टन्सने अपार्ट आहेत. सिमिलरली याचे काही ॲडव्हान्टेज पण आहेत. या स्ट्रक्चरमुळे ॲटम्स कसे बनलेले असतील किंवा ॲटम हा न्यूट्रल कशा पद्धतीने असतो हे आपल्याला कळतं. सो व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ दिस मॉडेल? इट सक्सेसफुली एक्सप्लेन्स द न्यूट्रल नेचर ऑफ ॲन ॲटम अँड द ड्रॉबॅक ऑफ दिस ॲटॉमिक मॉडेल इज दॅट इट फेल्स टू एक्सप्लेन द ॲटॉमिक स्पेक्ट्रा. यानंतर आपण रदरफोर्ड्स मॉडेलकडे जाऊया. तर ते मॉडेल सांगण्याआधी रदरफोर्डने एक एक्सपेरिमेंट केला होता विच इज नोन ॲज गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट. तर तो एक्सपेरिमेंट काय आहे तो आपण आता पाहणार आहोत. In 1911, Rutherford and co-workers Hans Geiger and Ernest Hersden initiated a series of groundbreaking experiments. What they did, they bombarded very thin sheets of gold foil with fast-moving alpha particle. Thin sheet म्हणजे गोल्डला एवढं थिन करायचं की त्यातून तुम्ही आरपार पाहू शकता. एवढी थिन एक शीट घ्यायची गोल्डची आणि त्यावर अल्फा पार्टिकल बंबार्ड करायचे.
अल्फा पार्टिकल म्हणजे काय तर हेलियमचा न्यूक्लियस, दॅट इज नथिंग बट द अल्फा पार्टिकल. सो व्हॉट ही डीड, दिस इज द सेटअप ऑफ हिज एक्सपेरिमेंट. इथे जर तुम्ही पाहिलं तर एक चेंबर आहे, बॉक्स सारखं दिसतोय तुम्हाला. हा चेंबर आहे, लीड चेंबर आहे. त्यामध्ये जे रेड ॲरोज दिसत आहेत दॅट इज अल्फा पार्टिकल्स. अल्फा पार्टिकल सर्व डायरेक्शनने इमिट होत आहेत. इथे एक ओपनिंग आहे, त्या ओपनिंगमधून काही अल्फा पार्टिकल पुढे जातात. पुढे गेल्यानंतर अजून एक लीडची शीट आहे, त्या शीटमधून एक स्मॉल होल थ्रू एक फाईन बीम अल्फा पार्टिकलची पुढे जाते. पुढे गेल्यानंतर इथे जे तुम्हाला दिसतंय ते आहे गोल्ड फॉईल, सोन्याचा कागद, सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर. यातून अल्फा पार्टिकल पास झाल्यानंतर ते अल्फा पार्टिकल कोणत्याही डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात. आणि या ठिकाणी एक डिटेक्टर आहे. हा डिटेक्टर 360 डिग्रीमध्ये कुठेही ट्रॅव्हल करू शकतो. इथं रेड ॲरोज थ्रू दाखवलं आहे. असा या प्रकारे हा 360 डिग्रीमध्ये ट्रॅव्हल करतो. आणि हा ट्रॅव्हल करत असताना इच अँगलला किती अल्फा पार्टिकल आले हा डिटेक्टर सांगतो किंवा रेकॉर्ड करतो. तर अशा प्रकारे रदरफोर्ड एक्सपेरिमेंटचा हा सेटअप आहे. याच्या थ्रू त्याने काय फाइंडिंग्स त्याला मिळाले ते आता आपण पाहणार आहोत. हे त्याचे ऑब्झर्वेशन्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, most of the alpha particle were indeed undeflected. Second, a very small percentage, about 1 in an 8,000 particles, bounced off the gold foil at very large angles. Third one, some were even redirected back towards the source. And the fourth one, रदरफोर्डच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर, in a famous quote, Rutherford explained that it was as if you had fired a 15-inch artillery म्हणजे बुलेट shell at a piece of a tissue paper and it came back and hit you. म्हणजे काय तर पहिला ऑब्झर्वेशन आपल्याला हे सांगतं की जे काही अल्फा पार्टिकल त्याने बंबाट केले त्यातले मॅक्झिमम अल्फा पार्टिकल स्ट्रेट फॉरवर्ड पुढे गेलेत. सेकंड ऑब्झर्वेशन हे सांगतं की 8,000पैकी एक अल्फा पार्टिकल जो आहे तो काहीतरी अँगलमध्ये डेव्हिएट झाला आहे. थर्ड ऑब्झर्वेशन त्याचं हे सांगतं की काही अल्फा पार्टिकल असे होते की ते डायरेक्टली बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये फायर झालेत. तर अशा प्रकारे हे 3 महत्त्वाचे ऑब्झर्वेशन आहेत रदरफोर्डचे. या ऑब्झर्वेशनवरून त्याने ॲटॉम कसा असेल हे प्रेडिक्ट केलं. तर ते कशा प्रकारे प्रेडिक्ट केलं ते या फिगर थ्रू तुम्हाला कळेल. वरती रेडमध्ये जे दाखवलं ते जे थॉम्सनचं ॲटॉमिक मॉडेल आहे. आधी हे समजून घ्या, नंतर आपल्याला रदरफोर्डने काय ॲटॉमिक मॉडेल सांगितलं ते कळेल. आता कन्सिडर करा की जे थॉम्सनने जसं ॲटॉमिक मॉडेल सांगितलं, जर ॲटमचा शेप ॲक्च्युली तसा असता तर काय झालं असतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे अल्फा पार्टिकल वर पॉझिटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे. आता या रेड स्फिअर जो दिसतोय तुम्हाला तो जे थॉम्सनचं ॲटॉमिक मॉडेल आहे. आणि हे ब्लॅक लाईन ज्या दिसत आहेत दोज आर नथिंग बट अल्फा पार्टिकल. ठीक आहे. ओके. सो आता इमॅजिन करा की एक 4 अल्फा पार्टिकल पुढे जात आहेत. पुढे जात असताना इलेक्ट्रॉन जे आहेत ते निगेटिव्हली चार्ज आहेत आणि अल्फा पार्टिकल जे आहे ते पॉझिटिव्हली चार्ज आहे. म्हणजे देअर विल बी अ अट्रॅक्टिव्ह फोर्स, त्यांना काही अडथळा नाही आहे. आणि अशा प्रकारे सर्व जे पार्टिकल आहे ते पुढं जाता जाता त्यांना मध्येच काही निगेटिव्ह जर इलेक्ट्रॉनच्या संपर्कात ते आले तर अल्फा पार्टिकल आणि इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये एक अट्रॅक्शन असेल बिकॉज बोथ आर हॅविंग ऑपोजिट चार्जेस. आणि त्यामुळे पुढे गेल्यानंतर हे थोडेसे डायवर्ट व्हायला पाहिजे. अल्फा पार्टिकल जे आहे ते थोडे डायवर्ट झाले पाहिजे. सो जेवढे जास्त इलेक्ट्रॉन तेवढे जास्त अल्फा पार्टिकल डेव्हिएट होतील. आणि जे थॉम्सनचं मॉडेल हे सांगतं की एका स्फिअरमध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहे ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजेच काय तर भरपूर अल्फा पार्टिकल डेव्हिएट झाले पाहिजे. पण रदरफोर्डचा जो एक्सपेरिमेंट होता
त्यामध्ये पहिलंच ऑब्झर्वेशन आपल्याला काय सांगतं की खूप कमी पार्टिकल आहे जे डायवर्ट होतात, मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टिकल स्ट्रेट डायरेक्शनमध्ये पुढे जातात. तर असं केव्हा पॉसिबल आहे? तर अकॉर्डिंग टू रदरफोर्ड ॲटम या प्रकारे दिसतो. सर्वात सेंटरला जो आहे तिथं पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याच्या भोवती जे आहे तिथं निगेटिव्ह चार्जचा एक क्लाउड आहे. असं असल्यावर काय होईल, आता इथं अगेन ब्लॅक लाईनमध्ये तुम्हाला अल्फा पार्टिकल दिसत आहेत. पॉझिटिव्ह चार्जच्या वरती जो काही आहे तिथून अल्फा पार्टिकल स्ट्रेट लाईनमध्ये जात आहेत, पण त्या न्यूक्लियसच्या संपर्कात जे काही अल्फा पार्टिकल येत आहेत ते एका स्पेसिफिक अँगलमध्ये डायवर्ट होत आहेत. जर न्यूक्लियसला एकदम मधोमध एखादा अल्फा पार्टिकल बंबार्ड करत असेल तर तो बॅक स्कॅटर्ड होईल, म्हणजे ॲक्युरेटली बॅक डायरेक्शनला तो जाईल. तर हे जे मॉडेल आहे या मॉडेलच्या बेसिसवर एक्सपेरिमेंटल थ्रू आपल्याला जे काही ऑब्झर्वेशन मिळाले ते सर्व एक्सप्लेन होत आहेत. मॅक्झिमम नंबर ऑफ अल्फा पार्टिकल आर गोइंग इन स्ट्रेट डायरेक्शन, few alpha particle are deviating from their path, and very few alpha particle are bombarding backward, म्हणजे बॅक डायरेक्शनला ते ट्रॅव्हल करत आहेत. सो या बेसिसवर रदरफोर्डने एक ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन केलं, ते या प्रकारचं होतं. अकॉर्डिंग टू रदरफोर्ड ॲटम लुक लाईक दिस. सेंटरला एक न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहेत आणि न्यूट्रॉन आहे, आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती एका स्पेसिफिक पाथमध्ये सराउंडिंगली इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करतात. सो दिस इज नथिंग बट रदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. सो रदरफोर्डचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे 1911मध्ये एरनफेस्ट रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल त्याने एक्सप्लेन केलं. त्याला प्लॅनेटरी मॉडेल असं देखील म्हणतात. द मॉडेल डिस्क्राइब्ड द ॲटम ॲज अ टायनी डेन्स पॉझिटिव्हली चार्ज कोर कॉल्ड न्यूक्लियस, in which nearly all the mass is concentrated, around which the light negative constituents called electrons circulate at some distance, much like planets revolving around the sun. म्हणजे आपले जे काही प्लॅनेट्स आहे ते सूर्याभोवती ज्या प्रकारे फिरतात त्या प्रकारे त्याने ॲटॉमिक मॉडेल डिफाईन केलं. एक न्यूक्लियस आहे सेंटरला आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत आहेत. सो दिस इज द Rutherford's atomic model. There are again some advantages and disadvantages of Rutherford's atomic model. Advantage is that he successfully explained the neutral nature of atom. Again, he successfully explained the experimental observations that came from the gold foil experiment. And the drawback of his atomic model is that he fails to explain the atomic spectra. ॲटम पासून जो काही स्पेक्ट्रा दिसतो आपल्याला तो या मॉडेल थ्रू त्याला एक्सप्लेन करता आला नाही. सो देर आर सम ॲडव्हान्टेजेस अँड सम डिसॲडव्हान्टेजेस ऑफ हिज ॲटॉमिक मॉडेल. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला ग्रुपवर मेसेज करू शकता किंवा यूट्यूबवर चॅटबॉक्समध्ये देखील टाकू शकता. इथे थांबूया आपण. थँक्यू.